उस्मानाबाद महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे आपल्या सोबत आहेत. मला सगळं प्रचार करताय, काय अनुभव येतोय, गावोगावी कसा प्रतिसाद? गेली 10 दिवसापासून मी या मतदारसंघामध्ये फिरत असताना जनतेमध्ये, सर्वसामान्य मतदारामध्ये आणि आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि अपेक्षेपेक्षाही अत्यंत चांगला सर्व मतदारांचा आणि विशेषतः महिला वर्गांचा प्रतिसाद या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मला लाभत आहे. एकीकडे विरोधकांकडून आपल्याला आयात उमेदवाराची टीका केली जाते, काय उत्तर द्याल त्याला? नाही, ज्यांची राजकारणाची सुरुवात काँग्रेस विचारसरणीमध्ये झाली, पुन्हा राष्ट्रवादीमध्ये गेले आणि स्वतः तिकिटासाठी शिवसेनेमध्ये आलेत, त्यांनी आयात निर्यात ह्याच्याबद्दल बोलायचा त्यांना नैतिक अधिकार नाही. मी वयाच्या 12व्या वर्षीपासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथजी मुंडे यांच्या वैचारिक भूमिकेतून, त्यांच्या विचारावर प्रेम करून तयार झालेला शिवसैनिक आहे आणि मला काही मिळेल भविष्यात हे ते असं काही जाणीव नव्हती किंवा माहीत नव्हतं. मला मतदानाचा हक्क नसताना मी तयार झालेला शिवसैनिक आहे आणि आयात केला म्हणायचं म्हणजे मला ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबाची विचारसरणी सोडली आणि त्या काळामध्ये मला काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये या म्हणून मला लोकांच्या ऑफर होत्या गेल्या वेळेस मी अपक्ष लढल्याच्या नंतर, परंतु आम्ही विचार केला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला साजेसा दुसरा कुठला पक्ष आहे तर तो भारतीय जनता पार्टी होता. त्या पक्षामध्ये मी प्रवेश केला आणि ज्यावेळेस शिंदे साहेबांनी उठाव केला त्यानंतर त्यांच्या उठावाच्या पाठीमागे मूळ मुद्दा बाळासाहेबाची विचारसरणी होता आणि शिंदे साहेबांनी आणि सर्व शिवसैनिक आणि या युतीनं सगळ्याच्या एकमतानं मला उमेदवारी दिली. त्यामुळं भाजप आणि शिवसेना काही वैचारिक पातळी वेगळी नाही, आयात निर्यात, पण ह्यांची तर पूर्ण हयात ह्यांची, फक्त ही मागचे 5 वर्ष सोडले तर ह्यांची काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेलेली. त्याच्यामुळे ह्या आमदार खासदारांनी पदासाठी शिवसेनेत आलेल्या दोघांनी मला आयात निर्यातीचं सांगायचं त्यांना अधिकार. दादा, मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षात कुठला विकास झाला आपल्याला वाटतं? जर नसेल झाला तर कुठले समस्या प्रामुख्याने पेंडिंग आहेत, काय वाटतं? या धाराशिव मतदारसंघाचा विकास नाही तर गेल्या 5 वर्षामध्ये भकास करण्याचं काम या आमदारांनी केलंय. या धाराशिव तालुक्यामध्ये फिरत असताना मी बघितलंय की अत्यंत दयनीय अवस्था या मतदारसंघातल्या रस्त्याची. ही आपला मेन हायवे जर गेला, नॅशनल हायवे, तर त्या हायवेवरून ग्रामीण भागात गेलं तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. गावात विचारलं तर लोक सांगतात वर्षापूर्वी काम झालं, 1.5 वर्षापूर्वी काम झालं, पण आज खड्डे जशाला तसे आहेत. ह्या आमदारांनी या मतदारसंघामध्ये कामाची गुणवत्ता राखणारे गुत्तेदार न निवडता त्यांनी टेंडर अधिकाऱ्यावर प्रेशर करून मॅनेज करून कामामध्ये जो गुत्तेदार जास्त टक्केवारी देईल अशा गुत्तेदारांना कामं दिली आणि त्यामुळं या तालुक्यातील सगळ्यात जे चांगले रस्ते होते त्याचं वाटोळं झालं. या धाराशिव शहरातील रस्त्याला तर अशी अवस्था यांच्या या टक्केवारीमुळं झाली. या ड्रेनेजच्या कामामुळं, अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या कामामुळं ते काम व्यवस्थित न झाल्यामुळं ह्या धाराशिव शहरामध्ये अक्षरशः पानंद रस्त्यासारखी या शहरातील रस्त्याची अवस्था. जनतेने जर आपल्याला संधी दिली तर कुठली प्रामुख्यानं 5 कामं आहेत जी तुम्हाला अगोदर करावी अशी वाटतं? जनतेनं मला संधी दिली तर सर्वप्रथम मी या संपूर्ण मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील रस्त्याची जी बकाल अवस्था झाली ती रस्त्याची अवस्था सुधारणा करण्याचा प्रयत्न करील. त्याचबरोबर या कृष्णा खोरेचं जे पाणी तानाजीराव सावंत परांड्याला आणू शकले, जे पाणी की आता डिसेंबर जानेवारीमध्ये परांड्याला येणार आहे, राणा जगजितसिंह पाटील यांच्या मतदारसंघात तुळजापूरला आणू शकले, ते पाणी धाराशिव कळंब मतदारसंघामध्ये आणण्यासाठी ह्या आमदारांनी कसलेही प्रयत्न केले नाहीत. फक्त आयतं काय मंजूर झाले की त्याची प्रेस नोट देण्याचं काम केलंय. ते पाणी लवकरात लवकर कसं माझ्या मतदारसंघाला आणता येईल त्यासाठी प्रयत्न करील. तसंच हे धाराशिव शहर हे बगीचाचं शहर म्हणून डेव्हलप करायची अशी आमची संकल्पना आहे, ते करण्याचा प्रयत्न करीन. आणि शैक्षणिक दृष्ट्या आपल्या इथं जे मेडिकल कॉलेज झाले आता आणि मेडिकल कॉलेजसाठी जे आपण राणादादांनी, सावंत साहेबांनी आणि आपल्या सरकारनं एक मोठी जमिनीचा या ठिकाणी मेडिकल कॉलेजसाठी जमीन सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात दिलेली आहे. त्या ठिकाणी फक्त मेडिकल कॉलेज न राहता त्या ठिकाणी BDS असेल, पुन्हा तुमचं नर्सिंग असेल, फिजिओथेरपी असेल, ती मेडिकल एज्युकेशन हब तिथं व्हावं. आणि पॉलिटेक्निक कॉलेज जे आहे त्या ठिकाणी महिलासाठी एक पॉलिटेक्निक व्हावं आणि महिलासाठी ITI व्हावं, म्हणजे अभियांत्रिकीचं एक संकुल त्या ठिकाणी व्हावं. ह्या संकल्पनासहित माझ्या अनेक संकल्पना आहेत की ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठं स्मारक तडोळ्याला झालं पाहिजे. कळंब शहरामध्ये आपल्या मन्मथ स्वामीचं त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे.
आपल्या येडेश्वरीचा तीर्थक्षेत्र विकासमधून येडेश्वरीचा एक प्रारूप आराखडा तयार करून येडेश्वरी आणि आपले रामलिंग आणि चोराखळीचं पापनास मंदिर ह्या तिन्ही मंदिराची आपल्या पर्यटनमधून एक चांगला आराखडा करून पर्यटनाला चालना मिळावी आणि त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी पण मी विजयाचा किती विश्वास वाटेल? 100% विश्वास वाटतो की विजयाच्या बाबतीत माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. एवढा चांगला प्रतिसाद मला जनतेचा मिळतोय. मी आपल्याला जास्त काही म्हणजे असं सांगत नाही, पण काल रात्रीचे तुम्ही माझे दौरे बघा. रात्री 11:30 12 वाजता 200 300 लोक, ज्या गावामध्ये 1000-1200 मतदान आहे, अशी लोक एक आपुलकीनं आमची त्या ठिकाणी, एक सामान्य घरचा मुलगा आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे म्हणून लोक आपुलकीनं त्या ठिकाणी मला प्रतिसाद देत आहे. नक्कीच आपण पाहतो की अगदी विजयाचा मला 100% विश्वास आहे आणि मी निवडूनच येईल असा विश्वास जो आहे तो अजित पिंगळे यांनी व्यक्त केला आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.